विलास घुले हत्या प्रकरणात सदावर्तेंच्या नेतृत्वात मोर्चा निघाला आणि यावेळी सदावर्तेंनी पोलिसांनाच 8 दिवसांचा अल्टिमेटम देत इशारा दिलाय। खासदार बजरंग सोनावणेंच्या मुलाचा सहभाग असल्यास अटक करा, नाहीतर खैर नाही, अशी भाषा सदावर्तेंनी केली आहे। बघूयात। विलास घुले हत्या प्रकरणात बीडमध्ये मोर्चा निघाला। खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेंवर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी या मोर्चातनं करण्यात आली। वकील गुणरत्न सदावर्तेंच्या नेतृत्वात छत्रपती क्रीडा संकुलापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। लोकशाहीमध्ये आंदोलन स्वभाव आहे, परंतु मराठा राजकारण्यांनी ज्या प्रकारे जातीवाद चालवला तो निषेधार्ह आहे। सुप्रियाताईंनी माफी मागावी। का वंजाऱ्याच्या दारावर आल्या नाहीत? का वंजाऱ्याच्या दारावर आल्या नाहीत? का गुन्ह्याच्या दारावर आल्या नाहीत? त्यांनी माफी मागावी। सुप्रियाताईंनी माफी मागावी। बजरंग सोनवणेच्या मुलाचं नाव असेल तर त्याला अटक झाली पाहिजे। घटनाक्रमाशी आमच्या घराण्यातल्या कुठल्याही माणसाचा, कुठल्याही एका व्यक्तीचा कुठेही दूरवर संबंध नाहीये, पण अननेसेसरी काहीतरी घटना रचायच्या, काहीतरी करायचं, हे जी कुदंड करायची पद्धत जिल्ह्यात होती तीच परत अवलंबण्याचं काम करायचं ही यंत्रणा करते। वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आरोप झाले, पण आरोप होताना कुठेही एसपी साहेबांनी स्वतः सांगितलेलं की या सौरव सोनवण्याचा याच्यात कुठेही काही संबंध नाहीये, दूरवर याचा संबंध नाही, तसं करता येणार नाही। जर आमच्या खासदारांच्या कुटुंबाला किंवा कुठल्याही कार्यकर्त्यावर खोट्या केसेस जर या सरकारने केल्या तर आम्ही ते सहन करणार नाही। त्याच्यामुळे स्वतःची राजकीय पाळी भाजण्यासाठी तुम्ही जर बजरंग अप्पांवर किंवा त्यांच्या कुठल्याही पदाधिकारी किंवा कुटुंबावर खोटे आरोप करणार असाल तर ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याच्या विरोधात लढेल। आणि मी पुन्हा रिपीट करते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा ताकदीने बजरंग अप्पा सोनवणेंच्या मागे कालही होता, आजही आणि उद्याही राहील। 20 जूनला केश तालुक्यातल्या टाकळी इथे विलास घुले या 30 वर्षीय हॉटेल चालकाची चाकून भोसकून हत्या करण्यात आली। मारहाण करणारे सौरव सोनावणे यांचं नाव घेत होते असा आरोप विलास घुलेंचे बंधू रमेश घुलेंनी केलाय। तर एसआयटीनं सौरव सोनावणेंची चौकशी केली, घरातलं सीसीटीव्ही फुटेजही तपासलं आणि सीडीआरही काढला, पण सूत्रांच्या माहितीनुसार सौरव सोनावणेंचे विलास घुले हत्या प्रकरणाशी संबंधित कुठलेही धागेदोरे पोलिसांना सापडले नाहीत। पण आता या प्रकरणात सदावर्तेंनीही उडी घेतली आणि या प्रकरणात सहभाग असेल तर 8 दिवसात सौरव सोनावणेला अटक करा, नाहीतर खैर नाही, असा बीडच्या पोलिसांनाच इशारा दिला। इथे मी कोणती राजकीय पोळी भाजायला आलेलो नाही। मी जेव्हा बोलतो तेव्हा चांगल्या राजकारण्यांची आणि मन्यासारख्या अनेकांची चट्टी पिवळी होऊन जाते। मी आजपासून घुले कुटुंबियांच्या परवानगीने 8 दिवसाची मुभा देतो। 8 दिवसात बजरंगच्या पोराला सप्लिमेंटरी स्टेटमेंट मध्ये, सीडीआर मध्ये रोल असेल, तातडीने एफआयआर मध्ये नाव ऍड करा, अटक करा, नाहीतर 8 दिवसाच्या नंतर या बहिणीची शपथ तुमची खैर नाही। लक्षात ठेवा, या बहिणीचे अश्रू रिकामे जाऊ देणार नाही। देशमुखच्या प्रकरणातील निकालाच्या आधी घुलेच्या प्रकरणातील हत्यारांना फाशी झाली पाहिजे, यासाठी आपण उभे राहिलो पाहिजे। मोर्चा आटोपल्यानंतर सदावर्तेंनी विलास घुलेंच्या कुटुंबियांचं उपोषण सोडवलं। 8 दिवसांपासून घुलेंचे कुटुंबीय उपोषणाला बसले होते। घुलेंचं उपोषण सोडवल्यानंतर सदावर्तेंनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंच्या घोषणा दिल्या। पंकजाताई मुंडे जिंदाबाद, 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 धनंजयजी मुंडे जिंदाबाद, 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 धनंजयजी मुंडे जिंदाबाद, जिंदाबाद। अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।